गॅस टंचाईमुळे सोलापूरमध्ये अनेक हॉटेल्स आणि नाश्त्यांचे प्रकारही बंद करण्यात आलेत, तर 2च दिवस पुरेल एवढाच गॅस साठा शिल्लक असल्यामुळे कामगारांवर रोजगाराची टांगती तलवार आहे। सोलापुरातल्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी। पाहूयात। आखाती देशामध्ये सुरू असणाऱ्या युद्धामुळे ग्रामीण भागात सुद्धा गॅसचा तुटवडा हा मोठ्या प्रमाणात जाणवतोय। मी सध्या उभा आहे सोलापूर मधील प्रीती डायनिंग हॉलच्या ठिकाणी। आपण पाहू शकताय प्रीती डायनिंग हॉल हे सोलापूर मधील शाकाहारी जेवणाचं एक अतिशय उत्तम असं ठिकाण मानलं जातं। मात्र गॅसचा तुटवडा असल्यामुळे यांच्या इथे मिळणारा नाश्ता असेल किंवा स्पेशल डिशेस असतील त्या मिळणार नाहीत आणि फक्त या ठिकाणी दररोजची जी थाळी असते ती मिळणार आहे। आणि तशा पद्धतीचा बोर्ड सुद्धा त्यांनी आता प्रीती डायनिंग हॉलच्या बाहेर जो आहे तो लावून ठेवलेला आहे। आपण पाहू शकताय संपूर्ण प्रीती डायनिंग हॉल मधील अवस्था आपण पाहिली तर दररोज या ठिकाणी ग्राहकांची रांग लागलेली असते। मात्र आपण आता जर पाहिलं तर फक्त 2 टेबल वरती या ठिकाणी आपल्याला ग्राहक दिसून येत आहेत। त्यावर नागेश्वरी चिपासह विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। दरम्यान या संदर्भात तिथले कामगार नक्की काय म्हणतायत हे सुद्धा आपण पाहूयात। गॅसचा तुटवडा असल्यामुळे आमच्याकडे सध्या फक्त थाळी सिस्टम चालू ठेवली, पण सध्या 80-90% तर कस्टमर आमच्याकडे कमी झालेले आहे। आता आम्ही फक्त थाळी सिस्टम ठेवलेली आहे, बाकी सगळं बंद आहे सध्या। किती दिवस चालू असेल आता? काय सांगता येत नाही, जोपर्यंत वरून काय गॅस टाकीचं काय उपलब्ध साठा किती टाक्यात जाऊ? आता सध्या तर आहेत 1-2च आहेत, आणखीन 1-2 दिवस चालेल, नंतर पुढं काय व्यवस्था ते आमचे मालक ऑनर करतील।